ऐन दिवाळीत लागलेल्या औरंगाबादची फटाका मार्केटच्या आगी प्रकरणी मोठा खुलासा झालाय। आग कशामुळे लागली याचं कारण अखेर औरंगाबाद पोलिसांच्या हाती लागलंय। या प्रकरणी आधीच 4 लोकांना अटक झाली आहे, तर आता आणखीन काही लोकांना अटक होण्याची शक्यता आहे। पाहूयात नक्की कशामुळे औरंगाबादच्या फटाका मार्केटला ही आग लागली होती। दृश्यात दिसणारी ही एका फटाक्याच्या दुकानाला लागलेली आग। या आगीनं अगदी काही सेकंदात रौद्र रूप धारण केलं आणि पाहता पाहता 150 दुकानांचं औरंगाबादचं फटाका मार्केट आगीत भस्मसात झालं। जवळपास 15 कोटी किमतीपेक्षा अधिक रुपयांचे फटाके आणि 150 वर दुचाकी या आगीत जळून खाक झाल्या होत्या। ही आग कशामुळे लागली याची गेली 2 महिने चौकशी सुरू होती आणि अखेर आगीचं कारण आता समोर आलंय। एका सिगारेटमुळे संपूर्ण फटाका मार्केट जळून खाक झाल्याचं आता समजतंय। या ठिकाणी ते फटाक्याचं दुकान होतं ज्याला पहिल्यांदा आग लागली। या फटाक्याच्या दुकानामागे काही लोक नेहमी सिगरेट ओढत होते याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांकडे याबाबतचे आय विटनेसही आहे आणि त्याच सिगरेटच्या एका थोटकापासून या फटाक्याच्या दुकानाला आग लागली आणि तिथून ही आग हळूहळू पूर्ण बाजारात पसरली आणि या बाजारातील 150 दुकानं जळून खाक झाली। एक सिगारेट आणि जवळपास 12 ते 15 कोटीचा धूर या सिगारेटमुळे या फटाक्यांच्या मार्केटमधून निघाला। या विशिष्ट दुकानाच्या मागे काही लोक रोजच सिगरेट ओढत बसायची। यातील या दुकानाचा मालकच अगदी दुकानाला चिटकून उभा राहत सिगरेट ओढत होता। मात्र त्या दिवशी सिगारेटची आग फटाक्यात घुसली आणि पाहता पाहता संपूर्ण बाजारपेठ जळून खाक झाली। या प्रकरणी आता गुन्हे दाखल झालेत आणि अटक सत्रही सुरू होणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलंय। आरोपी अटक करण्यात आलेली आहे आणि योग्य तपास सुरू आहे। आय विटनेस पण आमच्याकडे आहे आणि त्या प्रकरणात भक्कम पुरावा गोळा करण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतरच आरोपी अटक करण्याची कारवाई करण्यात आली। या प्रकरणात विशिष्ट दुकान मालकासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। निष्काळजीपणा, जीव धोक्यात घालणं असे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आलेत। पोलिसांच्या या कडक कारवाईनं आता किमान यापुढे तरी फटाका मार्केटबाबत नियमावली पाळण्यात येईल आणि भविष्यात असे मोठे अपघात टळतील हीच अपेक्षा। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।